इकडं बघा ही कशी रडती आणि का रडायली माहितीये का? अगं थांब की, थांब थांब, मार खाशील उगा अशी पळली तर मग मला राग येतोय. मी माझ्या बहिणीकडे चाललो म्हणून ती रडायला लागली. तिला करमत नाही म्हण. घरी असल्यावर तर भांडणं काढते 17-12. काल मला 11 वाजेपर्यंत मला पोटाला खायला भेटलं नाही, तेव्हा मी असाच रागात निघून गेलो सरमकुंडीला. थांब की त्रिशा. आणि मी कपडे घालायला, तशी त्रिशा कशी म्हणती, मम्मी साडी घाल की, मम्मी साडी घाल की, पटकन साडी घाल की. अगं येड्यासारखं काय करते का? सकाळी येतो म्हणलं ना तुला. लातूरला चाल. काय काय मराठीत बोल, म्हणजे सगळ्यांना समजू दे तू काय बोललेले. अगं थांब इथं, अगं थांब इकडे ये. थांब आहे, नाटक करू नको. काय बोलली मराठीत बोल, बोल. का रडती नेमका तू? मी कुठं काय निघून चाललोय तसा? असा मुंबईला दादाकडे 4-4 दिवस राहून येतो तेव्हा नाही रडायला येत तुला. आता रडायली काय? नेमका प्रॉब्लेम आहे सांग तुला. म्हणजे ही काय म्हणती, मला माझ्या आई वडिलाकडे सोडा, इकडे या आणि मग तुम्ही जावा. हिला घरी राहायला काय व्हायला लागले? घरी बाबा आहेत, जेवणाचं त्यांचं अवघड असते. उद्या जाऊ की मी परत आलो ना मग तुझ्या आई वडिलाकडे पण घेऊन जातो. मराठीत बोल, मराठीत बोल, कळू दे की. अगं आधीच म्हणतात कुठले बाहेर देशातले आहे का म्हणून, कर्नाटक मधले आहे काय म्हणत्या. मराठीत बोल. काय बोलली? हा काय म्हणते तू नेमकं आता सांग बरं. तुला घेऊन जायला काय करणार आहे? तू एकटं. अगं बोलताना आहो तुम्ही असं मला बोलायला, आता आपल्या भाषेत बोलताना कसं आहो जावं बोलते तू, तसं मराठीत नीट बोलायचं. तुम्ही एकटं जाऊन काय करणार आहे असं. एकटा जाऊन मी लगेच येणार आहे. ताई लय दिवस झालं मला म्हणते की ये. दाजी पण फोन केलेला, ताईच्या जावायनं म्हणजे आपला पायलच्या नवऱ्यानं गोविंदनं, त्यानं पण फोन केलता सकाळी की मामा ये, म्हणून चाललोय मी. हौशेनं नाही, तिथं कार्यक्रम आहे छोटासा, करणला पोरगी बघायला चाललोय. त्याने म्हणलं की ये आणि पावसाचे दिवस आहेत म्हणून मी बाईक पण नेणार, बसनं चाललोय. बसनं एवढं जायचं म्हणजे आपल्याला 2000 रुपये पुरणार नाही जायला यायला. मी असा एकटा जीवन सदाशिव, पाण्याची बॉटल एक घेतली की डायरेक्ट तिथंच लातूर. तिथं पण एखादा युट्यूबर कोणी भेटला तर व्हिडिओ बनवेल. तू पण येणार आहे त्रिशा? त्रिशा कशी म्हणते, मम्मी घाल ग पटकन साडी घाल ग, माझं कपडे दे 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 दे, हा 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 दे दे दे, असं करते. रडू नको, काय करू नको. मराठीत बोल. काय म्हणते? तिथलं माणसं लई चांगले आहेत म्हणून सोडून जा. तुला काय भांडायलाच येणार आहे काय डायरेक्ट? आजचाच एका दिवसाचा प्रश्न आहे. मी कामाला गेलो असतो समज तू, मी कामाला गेलोय, इथं कोणाला सांगूच नको मी कुठं गेलो, म्हणजे तुला भांडणारच नाहीत कोणी. मग मी धाराशिवला गेलोय म्हणून सांगायचं, कोण भांडणार आहे पुन्हा? हा ना, ऐक नीट व्यवस्थित. कोणाला तू बोलाय जाऊ नको, पोरांना जाऊ देऊ नको, जाऊ नको अरे कोणाकडं, रोहन जाऊ नको. आता हिच्या आटी बघा किती आहेत. टीव्ही नीट करा, नंतर जावा, मला आई बापाकडे माझ्या सोडा, नंतर जा. तू कशी हौशेनं पळते. 2 वर्ष झालं मी लातूरला गेलोच नाही. हाऊस आली मला पण जायची. तिथले सगळेच लोक मला मिस करायला. ताईची जाऊ, त्याची नंदा, दाजीचा भाऊ, ते सगळेच म्हणतात तू ये किती दिवस झाला नाही आला. त्यामुळे निघालो. येईल मी परत लगेच सकाळी. अशी करू नको बाय मजानो पिल्लो. पप्पी दे ग एक. तुला नाही त्रिशाला म्हणतोय. त्रिशा पप्पी दे. चाललोय मी ग. जाऊ. टाटा टाटा कर, बाय बाय कर, टाटा. जातो हा. सकाळी येतो, सकाळी लवकर येतो. पहिली बस 9ची इथं येते, ती 11ला. नाहीतर तू फोन असं करशील 9 वाजताच का आले नाही इथं. 9ला लागते तिथून डायरेक्ट येते इथं. गादवडवरनं लागती बस, ती आंबेजोगाई बस. त्या बसनं येईल येताना. जाताना आता मला लातूरला जावं लागेल आणि तिथून यावं लागेल. पावसा पाण्याचे दिवस आहेत. कुठं हालू नको, लेकरांना कुठं जाऊ दे नको. कुठं मासे हे ते करून जर पळाले मला समजलं र, अर्ध्या रस्त्यातनं येऊन तुला पायाखाली तुडवेल. मग रात्री वाचलाय तू माझ्या हातात. मी काल तिकडे गेलेलो ना सरमकुंडीला, तिकडून येतोय मी. इथं जवळ आलोय आणि दुसऱ्या सोबतच मासा पकडायला गेले.
पाऊस कसला आहे नुसता विजा पडायल्याच अशा कडाडा कडाडा. फोन कर मला, तो फोन चालू राहू दे. उचलत नाही त्यानं. त्याचं बसून आणून देतो तुला डिस्प्ले. व्हिडिओ बनवशील काय त्यात तुला आणून देतो खरं बनवून देतो. मी परत आलो ना त्याला रिपेअरला टाकतो. खरंच नाही करून दिलं तर सांग, करून देतो. ते पगार जर दिला समज त्यांनी तर मग जा आणि खायला वगैरे घेऊन ये लेकरांना. पैसे दिलं तर त्यांनी खायला आण म्हणलं लेकरांना. लाडू आणि शेव मागव नाही तर कोणापाशी तरी. आणि भाजीचं काही मटण माशाचं काही करू नको मग आजच्या दिवस. मग उद्या मी आलो तर मग भाजीपाला वगैरे बघू. मग उद्या आणू. जायचं असेल तुझ्या आई वडिला तर उद्या जाऊन येऊ परत. मराठीत बोल. आता जे बोलली तेच मराठीत बोल. काकाकडे नाही जात रे बाबा, मी आत्याकडे चाललोय. लगे काकाकडे चाललो. वाटलं काय मला काकानं काल म्हणलं मला की दिवाळीला यांना आणून सोड. त्यांनी म्हणले आता तर काही सुट्टी गेली, दोघांना आणून सोड माझ्याकडं. मी त्यांना दिवाळीला फटाके वगैरे सगळं घेऊन देईल असं तसं बोलत होते. जातो काय दिवाळीत? दोघं भाऊ म्हणतात त्यांनी. जाणार काय तिथं वचा वचा करणार आणि काकाचं डोकं खाणार काय? बघू मग दिवाळीत. त्यांनी म्हणत होते उन्हाळा गेला खरं मला न्यायला पाहिजे होतं या दोघांना तिकडं, म्हणजे 4 दिवस त्यांना पण बरं वाटतं. ही काय म्हणली आता माहितीये का, मला आई बापाकडे जायचंय, मला कुठं जायचं नाही, तुमच्या संकटच यायचंय. घेऊन जाईल तुला पण, सगळ्यांनाच घेऊन जाईल तिकडं ताईकडं लातूरला. पण जरा पाऊस कमी होऊ दे, गाडीवरती जावं लागतं ग. असं आपण सगळं जायचं म्हणलं बसणं नाही परवडत. माझा तिकीट, याचा तिकीट, त्याचा तिकीट, तुझा तिकीट. गाडीवर कसं 400-500चा पेट्रोल टाकला की जाऊन येतो आपण. जाणं आणि येणं पण होतं 500 मध्ये. आणि तिकिटाला एकट्यालाच मला 300-400 रुपये पुरत नाही. त्यामुळं या बारीला काय नचा म्हणजे नको असं. याची काही फरमाईशच नाही वाटतं. इकडे बघ, तुझी काही फरमाईश नाही का? तू व्हिडिओत का नाही येत रोहन? वरती बघ माझ्याकडं. व्हिडिओत का नाही येत का? असा कर तिकडं बघ. ए हिरो तिकडे बघ, हात खाली कर. काकाकडे जाणार आहे का दिवाळी? काका म्हणत होते. तोंडानं सांग जातो. तू व्हिडिओत का नाही येत? सगळे म्हणतात तुला मी घेतच नाही. रडायला की काय? जाऊ नको तिकडे खेळायला. कोणाकडे उगाच भांडणं आणू नका. पैसा आई फोन कर. माझ्या बापाच्या मोबाईल अगं इकडे आहेत ना त्यांचे सागर करणच्या फोनवर देतेत र. 17 फोन करत आहे. हा तर कुठं गेलो मी. फोन पे करा मला 10 रुपये. फोन पे करा मला 10 रुपये. असं कसं आहे, मी एक इन्फ्लुएन्सर आहे. म्हणजे इन्फ्लुएन्सर असंच आहे का काय? म्हणजे मी एक युट्यूबर स्टार आहे ग. सोशल मीडियावरती काम करत. असं फिरावंच लागतं मला इकडं तिकडं. रात्रीची तुला एक गंमत सांगतो. दादा आणि माझी एक गंमत झालेली. थांबा व्हिडिओ बंद करून सांगतो तुला जाता जाता. चल हसू खुसून बाय कर सगळ्यांना. कर बाय. बाय करते. तू पण कर की. मला बाय कर. बाय म्हण. ए काय म्हणतोय आर्यन? आगावपणा करू नको. बाबांची काळजी घ्या. त्यांनी आले तर त्यांना समजावून सांगा की त्यांनी गेले पण लगेच येणार आहेत म्हणा. आजच्या आजच येणार आहेत असं खोटं सांग. पण मी येणार आहे सकाळी. पण त्यांना असं सांग की आजच येणार आहे. तर थोडा शांत राहील. मग नंतर सांग. नाहीतर आल्या सांगितलं की तो खवळून माझ्यावरती मग फायरिंग. त्यामुळं आणि त्यांची काळजी घ्या. उलट सुलट बोलू नको बाबांना, समजलं? तर रात्रीची गंमत सांगतो. चला बाय. कोण असेल लातूरचं त्यानं कमेंट करा. मी यायलोय तिकडं. भेटू मग आपण. बाय.